नाश्ता म्हटलं की आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवायचं रोज रोज. आणि वेगवेगळे पदार्थही आपण महिला करतोच नाश्त्यामध्ये. पण ते वेगवेगळे पदार्थ करून झाल्यानंतर आपली गाडी पुन्हा येऊन थांबते ती आपले पारंपरिक नाश्त्याचे पदार्थ सुशिला, पोहे, उपमा यासारख्या गोष्टींवर आपण पुन्हा येऊन स्टॉप घेतो. आणि खरंच हे पदार्थ सगळ्यांनाच घरात आवडतात. घरात वयस्कर मंडळी असतील तरी ते सुद्धा आवडीने खातात, कारण मॅगीसारखे पदार्थ वयस्कर माणसांना आवडत नाहीत बघा. चला तर मग बघूया उपमा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करत आहे. तर मग पाहूयात उपमा कसा बनवायचा ते. त्यासाठी मी रवा चाळून घेतलेला आहे आणि बारीक गॅसवर तो रवा भाजायचा आहे. अगदी मंद आचेवरच रवा भाजायचा आहे बरं का मैत्रिणींनो. आणि सतत हलवत हलवत तो रवा भाजायचा आहे. कढईला तो चिटकू द्यायचा नाही आणि घाई तर अजिबात करायची नाही. मंद आचेवर रवा तुम्ही जितका वेळ खरपूस भाजाल ना, तर त्यापासून बनवलेला तो अगदी शिरा असू द्या अथवा उपमा असू द्या, तो पदार्थ चांगलाच बनतो. मंद आचेवर तुम्ही तो रवा भाजून घ्या. आणि इकडे मी उडदाची डाळ अर्धा तास भिजत ठेवलेली आहे बघा. आणि भाजतच साईड बाय साईड दुसरी कामं आपल्याला करायची असतात. तर उपम्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी धुवून काढून घेतलं आहे. आणि हे बघा, बरेच जण आपल्यातले कांद्याचा हा भाग काढत नाहीत, पण तसा जर कांदा आपण टाकला ना, ते खूप असं कचकच लागतं खाताना. तर शक्यतो कांद्याचा तो भाग काढा. आणि मी एक अशी प्लेटच घेते नाश्त्याचं, किंवा काही कापाकापी करायची असेल तर, म्हणजे जास्त किचन ओटा घाण होत नाही. आणि टोमॅटो पण मी घेतलेला आहे. तर टोमॅटोच्या अशा बिया मी काढते, तुम्हीही काढा, कारण शरीराला या बिया बऱ्यापैकी घातकच राहतात. म्हणजे ज्यांना किडनी स्टोन वगैरेचे प्रॉब्लेम आहेत त्या घरातल्या महिलांनी तर शक्यतो ही गोष्ट आवर्जून करा. टोमॅटो बी काढून मी घेतलेला आहे आणि सगळं सामान मी ते उपम्याचं कट करून घेतलं आहे. आणि आता बघा, तूप घातलं आहे. थोडा वेळ रवा भाजल्यानंतर तो चांगला खमंग भाजला ना, त्या स्टेजला आपण तूप टाकायचं आहे. आणि तूप टाकायला मी तर कंजूसी करत नाही, तुम्हीही बऱ्यापैकी तूप टाका. आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतला होता, तो मी किसून घेत आहे. साईड बाय साईड रव्याला हलवतच राहायचं आहे ही कामं करता करताच. आता रवा मी एक प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि त्याच कढईत मी तेल टाकलं आहे आणि मोहरी फोडणीला टाकली आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची. आणि जेव्हा तो तडतडण्याचा आवाज तिचा बंद होतो ना, तेव्हाच त्या स्टेजलाच जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुलल्यानंतर, जिरंही चांगलं फुलू द्यायचं आहे. नंतर कांदा घालत आहे मी. कांदा पण छान आणि बारीक गॅसवर शक्यतो करत चला. कांदा थोडासा तळल्यानंतर त्यात मी किसलेलं आलं घातलं आहे. नंतर मी टोमॅटो घालत आहे. टोमॅटो, हिरवी मिरची मी घालून घेतली आहे. परत ते मी परतून घेत आहे चांगलं. परतल्यानंतर त्यात मी कढीपत्त्याची पानं घातली आहेत, कोथिंबीर टाकली आहे. आणि हे सगळं पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. छान परतल्यानंतर त्यात मी 1 चमचा हळद टाकली आहे. हळद ऑप्शनल आहे, पण शक्यतो चांगली, शरीराला चांगलीही असते. आणि थोडंसं डाळवं टाकलेलं आहे. मला वैयक्तिक पांढरा उपमा आवडतो, पण माझ्या मुलाला हळद घालून केलेला आवडतो. मग छान परतल्यानंतर मी त्यात 1-1.5 तांब्या पाणी ओतलं आहे. पाणी ओतल्यानंतर मी त्यात ती भिजवलेली उडदाची डाळ घालत आहे. आणि अशी तर मुलं डाळ खात नाहीत. आणि इडली डोसा तर काय मैत्रिणींनो आपण रोज रोज करत तर नाही ना, पण उडदाची डाळ खरंच शरीराला इतकी पोषक असते की त्यापासून शरीराला लोह मिळतं. त्याचबरोबर हाडंही मजबूत राहतात. मग ह्याच्यातनं घातली की मुलांना ती, म्हणजे नाश्त्याद्वारे कशातनंही तुम्हाला ज्या ज्या शक्य आहेत ते तुम्ही पदार्थामध्ये घालत चला. मग मी थोडंसं मीठ चवीनुसार घातलं आहे आणि थोडीशी साखर ह्या पाण्यात घातली. पाण्याला छान उकळी आल्यानंतर ह्या स्टेजला मात्र गॅस फास्टच ठेवायचा आहे.
आणि तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसा तो भाजलेला रवा त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्या घालून घ्यायचा आहे. फक्त गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, त्या गुठळ्या मोडतच रवा घालायचा आहे. तर बघा, रवा घालून झाल्यानंतर अशी प्लेट मी झाकून ठेवली की जेणेकरून उडणार नाही, कारण गॅस तर फास्टच आहे माझा. तर बघा कसं मऊ लुसलुसीत आपला उपमा तुम्हाला दिसतच असेल हलवताना मी की कसं झालेला आहे तो एकदम सुट्टा सुट्टा. बघा, तर पुन्हा त्याला थोडा वेळ झाकून 1-2-3 मिनिट झाकून ठेवा. तर बघा किती छान आपला उपमा तयार झालेला आहे. बघा किती लुसलुसीत आणि सुट्टा सुट्टा असा झाला आहे की नाही आपला उपमा. तर तूपही घालायची कंजूसी करू नका आणि रवाही भाजताना घाई करू नका. ह्या 2 स्टेप जर तुम्ही फॉलो कराल ना तर खरंच उपमा खूप छान बनला जातो. बघा, तर तयार आहे आपला मऊ लुसलुसीत उपमा. सगळ्यांनाच आवडेल असा. धन्यवाद.